नमस्कार, मी सुप्रिया नवीन एका व्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना। संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळचं हे जे वातावरण आहे मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे। सुंदर असा सूर्यास्त तुम्हाला बघायला मिळालेला आहे। तर हा जो व्हिडिओ आहे ना ताईंनो, तो थोडासा जुना व्हिडिओ आहे। तर आज ना माहेरची धावती भेट घ्यायची ठरवलेली आहे। तर आईकडे निघालेली आहे। आता तुम्ही म्हणाल आईकडं, तुमचं तर माहेर लांब। माझं माहेर लांबचंच आहे। मी आहे जळगावची, पण 1-2 किलोमीटरच्या अंतरावर ना माझा भाऊ राहतो। कामानिमित्त तो इथंच राहतो। तर त्यामुळं मग त्याच्याकडं मी आज जायचं ठरवलेलं आहे। म्हणजे याला बघण्यासाठी, भाच्याला बघण्यासाठी जाणार होते। तर बघा, हा आहे माझा भाचा आणि त्याचं नाव आहे रुद्र। तर याचा जन्म सोमवारचा आहे, त्यामुळे याचं नाव आम्ही रुद्र ठेवलेलं आहे। रुद्रवीर असं त्याचं नाव आहे। आता ही माझी आत्या आहे आणि जी ब्लॅक कलरची साडी घातलेली आहे माझी आई आहे। आता सगळ्यांची ओळख करून दिलेली आहे। आणि हे गाऊन घातलेले आहे ती माझी भाऊजाई आहे। तर बघा, आता इथं ना काय केलेलं आहे बघा, मी येणार आहे हे कळाल्यानंतर ना आत्याचा काही जीव राहतच नाही। म्हणजे तिनं लगेचच डाळबट्टी करायला घेतलेली आहे। आता डाळबट्टी ही स्पेशली बघा विदर्भात केली जाते। जळगाव, धुळे, चाळीसगाव या साईडला केली जाते। तर मला ना खूप आवडते। गेले 4 वर्ष मी डाळबट्टी खाल्लीच नाही आहे। म्हणजे मी तिकडं गेलीच नाही आहे त्या भागामध्ये। आता मी ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी या दिवाळीला मी नक्की जाणारच आहे तिकडं। तर हे बघा, आत्याचं असं हे प्रेम आहे। चुरून 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 खायला देते। म्हणजे खरं तर आहे ना, हे असा सगळा लाड जो आहे ना तो माहेरीच म्हणजे करवून घेता येतो। आत्या नेहमीच सगळ्यांना जीव लावते। आता मी यायचं आहे कळाल्यानंतर स्वतःच्या हातानं, प्रेमानं, मायेनं बट्टी छान कुस्करली डाळीमध्ये आणि खायला दिलेली आहे। तर हेच खरं तर माहेरचं प्रेम असतं बघा। प्रत्येकाला माहेर हे असावंच, कारण खरंच लाड करणारं ना कोणी ना कोणीतरी तिथं असतंच। तर खरंच माझी ही आत्या म्हणजे खूप प्रेमाची, मायेची। मला सगळीच माणसं आहे ना माझ्या माहेरची खूप आवडतात। माहेरचीच नाही, नुसती जी माझ्याबरोबर चांगली आहेत, माझ्याशी चांगली वागतात, अगदी निर्मळ मनाची आहेत ना, त्या माणसांना मी नेहमीच लक्षात ठेवते। तर असो, आता बघा, आता आलेले आहे घरी। आणि घरी आल्यानंतर बघा, हा जो व्हिडिओ आहे ना, तर तो संध्याकाळचा व्हिडिओ आहे। संध्याकाळी, शनिवारी संध्याकाळचा। तर याआधी मी तुमच्याबरोबर एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर शनिवारचा हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा। शनिवारच्या सकाळचं जे रुटीन आहे ना मी ते तुमच्याबरोबर शेअर केलं। त्या दिवशी बरेचसे जे धान्य आहेत ना तर ते वाळत घातले होते। सगळ्या कोट्या वगैरे काढल्या होत्या, उन्हाला दिल्या होत्या। सगळे जे काही टिप्स मी वाळवण्यासाठी वापरते ते सगळं मी तुमच्याबरोबर ना त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे। तर ही संध्याकाळची वेळ आहे। सकाळी भरपूर काम झालं शनिवारी सकाळची आयुषला सकाळी 7 वाजता स्कूल असते, त्यामुळं उत्तप्पा, रवा डोसाची रेसिपीसुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। तर असो, आता आम्ही निघालेलो आहोत पोवायला। तर काय होतं, उन्हाळ्याला सुरुवात झाली की मग हा फिक्स कार्यक्रम आमचा ठरलेला आहे की सुट्टीमध्ये मुलांना पोवायला नेणं आणि त्यांना स्विमिंग शिकवणं। ज्यांना पाणी कमी आहे धुणं धुण्यासाठी ना, तर बऱ्याचशा बायका धुणं धुण्यासाठी कॅनलवर असतातच। तर बघा, आता इथं आम्ही वाट बघत बसलेलो आहोत त्यांचं कधी धुणं होतंय आणि आम्हाला कधी पोवायला मिळते। कारण काय होतं, साबणाचं सगळं पाणी असतं ते वाहून जात नाही, तोवर मग आम्हाला तसंच बसावं लागणार आहे वाट बघत। आयुष तर थांबलाच नाही अजिबात वाट बघत, पुढे गेलेला आहे तो। आणि पुढून मग उडी टाकणार आहे, सुळका टाकणार आहे आणि मग तिकडनं पवत येणार आहे। पण देवाचं कसं आहे, देवा लहान असल्यामुळं त्याला इकडनंच उतरावं लागतं। तर तुमच्याकडे जवळपास कुठं नदी किंवा कॅनल वगैरे असेल ना, तर ताईंनो नक्की मुलांना स्विमिंग शिकवा। स्विमिंग शिकणं खरंच खूप गरजेचं आहे आजकाल। कारण आपण मुलांना कुठंही ठेवतो, हॉस्टेलला वगैरे, सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्या सगळं म्हणजे मुलांना आलं पाहिजे। जे शिकवता येईल ते मुलांना शिकवलं पाहिजे। तर बघा, आता इथे कसं डोक्यावर टॉवेल घेऊन बसलेले आहेत। थोडं ऊन लागतंय, दुपारची वेळ असल्यामुळं थोडंसं ऊन आहे। आणि आता मग बायका ज्या आहेत ना तर त्या धुवून गेलेल्या आहेत। आता ह्या बारक्याला सुद्धा आम्ही अगदी 1 वर्षाचा असल्यापासून शिकवतो आहे। तर आता हा 5 वर्षाचा झालेला आहे, तरी त्याला अजून काही एवढं
येत नाही. फक्त हात पाय तो बऱ्यापैकी हलवतो, पण श्वास कसा रोखून धरायचा हे त्याला कळत नाही. आता त्याला जोवर कळत नाही की श्वास कसा रोखून धरायचा आहे आणि नक्की कसं बुडायचं आहे पूर्णपणे, तोवर तर त्याला असं शिकवावं लागणार आहे. तर बरीचशी मुलं येतात. आता हा जो मुलगा आहे ना दिसतोय तुम्हाला, त्यालासुद्धा पोवायला येत नाही. तर असो बघा, आता आम्ही घरी आलेली आहे. मुलांवर लक्ष ठेवायलासुद्धा म्हणजे ठेवायला मी जात असते त्यांच्याबरोबर. तर सकाळपासून ना ताईंनो, आज सकाळपासून लाईट गेलेली आहे. अजूनही लाईट आलेली नाही आणि आत्ता वाजलेले आहेत 6:30. तर बघा थोडंसं बघा इकडं कपड्यांचा पसारा पडलेला आहे. आज तसं सांगितलं मी तुम्हाला की दिवसभर आज भरपूर काम होतं, धान्याचंच काम होतं. शेतातलं जे धान्य होतं ते वाळवण घालायचं होतं, सगळं भरून ठेवायचं होतं. तर भरपूर आज सकाळी कामं झाले, त्यामुळं थोडीशी कामं पेंडिंग आहेत. सूर्यास्त झालेला आहे. तर बघा कामं भरपूर तर आहेतच, पण त्यात बघा अजून एक मी जरा एक काम एक्स्ट्राचं काढलेलं आहे. ते म्हणजे बघा एक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर आज ना मला पुरी करायची होती. तर छोटीशी भूक लागते नेहमीच आपल्याला बघा संध्याकाळची. तर खाण्यासाठी ना, छोट्या भुकेसाठी ना असं इथं काहीतरी चटपटीत करायचं होतं. तर मुलांना ना मी मिरं कुटायला दिलं होतं खलबत्त्यात. लाईट नसल्यामुळे मिक्सरमध्ये मी बारीक करू शकत नव्हते. दोन्हीही मुलांनी मिरा छान पावडर केलेली आहे कुटून आणि 2 चमचे मिरं असेल, 2 चमचे मिरपूड घेतलेली आहे, 1 चमचा जिरपूड घेतलेली आहे आणि मीठ मिक्स केलेलं आहे आणि 1 वाटी मी मोहन करून घेतलेलं आहे तुपाचं. मोहन चांगलं कडकडीत करून घेतलेलं आहे. 1 ते 1.5 किलो मैदा आहे अंदाजेच मी तुम्हाला सांगते. मोहन असं छान कडकडीत करून घेतल्यानंतर मी चमच्याने ते मोहन मिक्स केलेलं आहे पिठामध्ये आणि छान थंड झाल्यानंतर संपूर्णपणे पीठ असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे मीठ आणि ओवा आणि जिरं हे जे काही आहे ना ते सगळं व्यवस्थित मिक्स होईल. तुम्हाला जर ओवा घालायचा असेल तर थोडासा नॉर्मली तुम्ही हातावर चोळून त्यामध्ये ओवा घाला, कारण मैद्याचा पदार्थ आहे त्यामुळं ओवा घातलेलाच बरा. तर तो मिऱ्याचा जो फ्लेवर आहे ना तो अगदी मस्त लागतो. ओवा, मिरं आणि जिरं हे आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि 1 वाटी तुपाचं मोहन करून घ्यायचं आहे. 1-1.5 किलोच्या पिठासाठी म्हणजे एवढं मोहन पुरेसं आहे आणि थंड पाण्याने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ असं घट्टसर चपातीचं मळतो तसंच घट्टसर पीठ आपल्याला मळायचं आहे. आता काय करायचं आहे, यावर झाकण ठेवायचं आहे आणि 20 मिनटं ते अर्धा तास आपल्याला हे पीठ भिजवत ठेवायचं आहे. आता लाईट गेल्यामुळे ना ताईंनो तुम्हाला दाखवू शकत नाही, पण जिरं मिरं छान असं पिठामध्ये मिक्स झालेलं आहे आणि आता यावर झाकण ठेवायचं आणि गॅसवर आता मी ठेवून देणार आहे. बराचसा पसारा पडलेला आहे. तुम्ही जर आधीचा ब्लॉग बघितला ना तरच तुम्हाला कळेल. सकाळीसुद्धा खूप कामं होती आणि त्यात दिवसभर लाईट नाही. तर फक्त ना मी काय केलं, 2-4 मेणबत्त्या लावल्या किचनमध्ये आणि सगळा जो संपूर्ण स्वयंपाक आहे ना तो स्वयंपाक करून घेतला. उजेड थोडासा होता, तर उजेडातच मी सगळा कट्टा आवरून घेतला आणि भांडी घासून घेतले. तुम्हाला मी भाकरी दाखवत होते तर तीसुद्धा अंधारामध्ये दिसली नाही. आज काय झालेलं आहे काय माहिती, काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळं लाईटच आलेली नाही आहे ताईंनो आणि हा सगळा जो राडा. तर असा ब्लॉग तुम्हाला कधीच बघायला मिळणार नाही, कारण असा गोंधळ कधीतरी होतोच. तर बघा मी तुमच्याबरोबर तरीही शेअर करते. आता माझ्याकडे ना एक चार्जिंगचा बल्ब आहे, तर तो चार्ज झालेला आहे त्यामुळं तो मी आता ऑन केलेला आहे. तर थोडंसं तुम्हाला पुसट दिसणार आहे. नेहमीच्या ब्लॉगमध्ये दिसतं तसं दिसणार नाही आहे. असू द्या, पण थोडंसं ॲडजस्ट करा तुम्ही. तर बघा आता इथे ना मी छोट्या पुऱ्या पाडून घेतलेल्या आहे. नक्की काय रेसिपी शेअर करते ते तर कळायला पाहिजे तुम्हाला. तर याआधी जे मी पीठ मळून घेतलेलं आहे ना तर त्याची चपातीसारखी चपाती लाटून घेतलेली आहे, पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्या पोळीच्या ना अशा बारीक बारीक पुऱ्या केलेल्या आहे. एक छोटी डबी आहे माझ्याकडं, वाटी आहे, तर त्या वाटीच्या साहाय्याने मी त्या गोल 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 पुऱ्या पाडून घेतलेल्या आहे आणि ह्या आता आपल्याला तेलामध्ये तळायच्या आहेत. तर शेवपुरी खातो आपण, तुम्ही खाल्ली असली कधी तर. मुंबईला जशी शेवपुरी मिळते, आता यावर बटाटा, गोड चटणी, तिखट चटणी, शेव, कांदा, आपल्याला जे पाहिजे ते घालू शकतो आपण. चाट मसाला घालायचा आहे मस्तपैकी, कोथिंबीर वगैरे घालायची आणि शेवपुरी तयार करायची. ह्या पुऱ्या महिनाभर टिकतात.
आपण चहाबरोबरसुद्धा खाऊ शकतो आणि आधीमध्ये छोट्या भुकेसाठी शेवपुरीसुद्धा करू शकतो. भेळमध्ये सुद्धा मोडून कुस्करून ही पुरी खाल्ली जाते. तर बरेचसे असे प्रकार आहेत, बरेच प्रकारे यूज केली जाते ही पुरी. तर असो, नक्की करा. खूप सोपी पद्धत आहे. चहाबरोबर खायला तर अगदी मस्त लागते. तर असो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा. बाय बाय.